डोर्लेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेच्या इमारतीची शरद पवार यांनी केली पाहणी। बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेच्या इमारतीची पाहणी आज शरद पवार यांनी केली। डोर्लेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूलची इमारत जीर्ण झालेली आहे। या हायस्कूलला नवीन इमारत होणं गरजेचं होतं। झारगडवाडी डोर्लेवाडी गावातील नागरिकांनी केली होती नवीन इमारत बांधण्याची मागणी। शरद पवार यांच्या आवाहनानंतर डोर्लेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेची नवीन शाळेच्या इमारतीसाठी स्थानिक नागरिकांकडून करोडो रुपयांचा निधी जमा। शाळा इमारतीसाठी उद्याच्या भवितव्यासाठी काही निर्णय घेतला पाहिजे यासाठी एकत्र आलोय। कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था कराड येथे पहिली शाळा काढली। रयत शिक्षण संस्थेचा मी देखील विद्यार्थी आहे। 40 वर्षात मला रयत शिक्षण संस्थेत अनेक पदावर काम करण्याची संधी मिळाली। दर्जेदार शिक्षण मुलांना कसं देता येईल यावर आमचं लक्ष आहे। परदेशात देखील रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी भेटतात। परदेशात भेटलेला विद्यार्थी छाती ठोकपणे सांगतो रयत शिक्षण संस्थेचा मी विद्यार्थी आहे आणि त्यावेळेस अभिमान वाटत असल्याचं राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे। शिक्षण संस्थेच्या विभाजित गोष्टीमध्ये अनेक वर्ष काम करणारे आणि त्यांच्या अवधीत या ठिकाणी शिक्षण संस्थेच्या कॉलेज शाळा ज्या काही शाखा आहेत ते म्हणणारे राजेंद्र फाळके अन्य सगळे सरकारी विद्यार्थी गावाचे बंधू वगैरे एका चांगल्या कामाच्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र आहोत। मध्यंतरी इथल्या इमारतीच्या संबंधी काही गोष्टी करणार आल्या त्या आल्याच्या नंतर त्या क्षेत्राच्या तज्ञांच्याकडून या इमारतीची तपासणी करण्यात आली आणि त्याचा निष्कर्ष असा आला की ही जी इमारत आहे ती आता जुनी झाली, त्याच्यामध्ये काम करण्याची आवश्यकता दिसत नाही आणि योग्य वेळी नवीन वास्तूचा निर्णय जर घेऊ शकलो तर नवी पिढी जी आपण सर्व अन्याला अभिप्रेत आहे ती या भागातून तयार होऊ शकेल आणि त्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घ्यायची गरज आहे। गावचे सरपंच प्रमुख कार्यकर्ते यांची माझी भेट झाली आणि त्यांना सांगितलं की आम्ही आराखडा नकाशा सगळ्या तयार करून देतो ती जबाबदारी बारामतीचे आर्किटेक्ट शिक्षण त्यांच्या सरकारच्या टाकली त्यांच्या एक आराखडा तयारी केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बारामती।